नानाला माहित आहे हा मुख्यमंत्री सगळ्यांचा आहे, त्याने वाटतो हा आपलाच आहे. हा ये बात बराबर है. विजयराव ये अंदर की बात है. हे सगळं ठरलं होतं. आणि किती असलम जरा तू समजायला पाहिजे. तुम्ही तिजोरी धुतली, आम्ही रस्ते धुतोय, त्यात काय वाईट आहे? काय वाईट आहे सांगा बरं. जगातला वाईडेस्ट टनेल पुणे मुंबईत करतोय आपण. नाना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापर, जाऊ नका पळून. तो पण नंबर 1 आहे. आणि त्याचबरोबर आपला महाराष्ट्र स्वच्छतेत देखील देशात नंबर 1 आला आता परवा. कारण किती सांगू, मी मोजत राहीन, सांगत राहीन, तुम्ही थकून जाल, पण माझं हे संपणार नाही. मी स्वतः मुंबईमध्ये नाना दर आठवड्याला डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम आम्ही सुरू केली. काय नवीन काय नाही. एक सगळ्याकडचे 4-5 ठिकाणचे कर्मचारी आणायचे, मशिनरी मोबिलाइज करायची आणि पूर्ण साफ करायचं. अगदी रस्ता, फुटपाथ, गटर, नाले, पब्लिक टॉयलेट, माती काढून टाकायची, डेब्रिज काढून टाकायचं आणि पाण्याने रस्ते धुवायचे. कधी बघितले होते? बोले काय रे मुख्यमंत्र्याला काम नाही का, रस्ते धुतोय? अरे पब्लिक आलं, पब्लिक चळवळ झाली, NGO आले, लहान मुलं आले, हजारो लोक आले. आता त्याच्यामुळे काय झालं? प्रदूषण कमी झालं, पण राजकीय प्रदूषण वाढलंय. राजकीय प्रदूषण निवडणुकीमध्ये कमी होऊन जाईल, साफ होईल. त्याला पकडणार ते बघा, कोणीतरी निघेल. तो जसा निघालाय ना इकडे आता मध्ये, नाही आपलं नाही का मध्ये ह्याच्यामध्ये मराठा आरक्षण मध्ये तो योगेश काहीतरी निघालाय ना, योगेश. तसाच कोणतरी दुसरा दुर्गेश निघायचा, सावंत. याच्यामुळे नाना आता मुंबईत फिरताना तुम्ही धूळ कमी झालेली दिसेल, समुद्र किनारे स्वच्छ झालेले दिसतील, प्रदूषण कमी होतंय, सगळं वस्तुस्थिती आहे ना. मग मला काय प्रॉब्लेम आहे? माझं काय इगो नाही, माझं काय प्रोटोकॉल मी सगळं बाजूला ठेवतो. मी सगळ्यांना भेटतो, मी सर्वसामान्य माणसाप्रमाणे जातो. मी स्वतःला कधीही CM म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही. मी CM म्हणजे कॉमन मॅन समजतो. नानाला माहित आहे हा मुख्यमंत्री सगळ्यांचा आहे, त्याने वाटतो हा आपलाच आहे. हा ये बात बराबर है. विजयराव ये अंदर की बात है. हे सगळं ठरलं होतं. बसून बोललेल्या इतर गोष्टी रेकॉर्डवर गेल्या जात नाहीत, पण हे अपवाद म्हणून घेतलं जाईल. मी विजय भाऊ चौपाटीवर जो बीच कॉम्बर चालवला, मी त्याला म्हणाले ट्रॅक्टर चालवला. अरे ट्रॅक्टर आणि कॉम्बरचा फरक तर सांगा असलम जरा. तुम्ही तिजोरी धुतली, आम्ही रस्ते धुतोय, त्यात काय वाईट आहे? काय वाईट आहे सांगा बरं. आणि म्हणून आम्ही रस्ते धुवायला पण रिसायकल वॉटर वापरतोय, म्हणजे पिण्याचं पाणी नाही ना. आणि म्हणून आणि किती असलम जरा तू समजायला भाई, किती STPचं पाणी. आणि तुम्ही किती टीका केली तरी ही मोहीम काय थांबणार नाही. ही मोहीम आता राज्यव्यापी आम्ही करतोय. टप्प्याटप्प्याने सगळ्या शहरांमध्ये ही आम्ही सुरू करतोय. आणि याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी करण्यामध्ये होईल, आरोग्य सुधारणार. आम्ही स्पर्धा लावल्यात शहरांच्या, सगळे सुधारणा, सुशोभीकरणाच्या, रस्ते कॉन्क्रिटीकरण. मुंबईमध्ये असलम मेरे को बताओ कि कभी सीमेंट कंक्रीट का रस्ते का निर्णय हुआ था पहले? कभी झाला होता?
रईस भाई बोलो.